शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय 20 पासून 23 पर्यंतची वचने. इफिस 1:20 ते 23. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यांतून उठविले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायांखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व काही भरतो, त्याने ती भरलेली आहे. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावास सलाम. आपण आजच्या सकाळी इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याची 20 ते 23 ही वचनं वाचली आणि या वचनांमध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित झाला आणि त्या पुनरुत्थानामध्ये जो सर्व समर्थ देव आहे त्याचं सामर्थ्य कशा प्रकारे दिसून आलं याविषयी या वचनामध्ये पौलाने काही गोष्टी लिहिलेल्या आहे. आणि पहिली जी गोष्ट आहे किंवा पहिले जे सामर्थ्य आहे ते म्हणजे ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आणि हे देवाच्या सामर्थ्यामुळे झालं. देवाचं वचन यशया 9 आणि 6 मध्ये सांगतं. येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि येशू ख्रिस्ताला समर्थ देव असं म्हटलेलं आहे. आणि खरोखर परमेश्वराने ते सामर्थ्य त्याला दिलं की तो मरणावर विजय मिळवू शकला, मरणातून तो उठविला गेला, तो समर्थ झाला. त्याने त्या मरणाला विजयामध्ये गेलं असं देवाचं वचन सांगतं आणि ते सामर्थ्य परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं. आणि दुसरी गोष्ट विशेष करून त्याने सांगितलेलं आहे की जे सर्व अधिकार आणि सत्ता त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये दिलेले आहे आणि
आज ख्रिस्त येशू पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तो पुनरुत्थित झाला आणि आज तो पित्याच्या उजवीकडे आहे. तो माझ्या आणि तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. पित्याच्या उजवीकडे का आहे? कारण त्याने त्या मरणावर विजय मिळवला. तो पुनरुत्थित झाला. तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे यासाठी की त्याने माझ्या आणि तुमच्यासाठी मध्यस्थी करावी. आणि पुढे वचन सांगतं की तो सर्वांवर मस्तक आहे, मंडळीवर मस्तक आहे. हे देवाच्या सामर्थ्यामुळे घडलेला आहे. जरी तो पुनरुत्थित झाला, तो जयवंत झाला, तो विजयी झाला, त्या मरणावर त्याने विजय मिळवला, परंतु मरणानंतर देखील जे अधिकार परमेश्वराने त्याला दिलं, कारण परमेश्वराला ते सामर्थ्य आहे की परमेश्वराने त्याला ते अधिकार दिले. तो आपल्यावर आता मस्तक आहे, तो आपला मुख्य आहे. आणि म्हणून पौल या ठिकाणी म्हणतो की तो सर्वांवर मस्तक व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिलं. आणि शेवटी 23व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे. हीच त्याचे शरीर ना मंडळी, हीच त्याचं शरीर आहे आणि त्याच्याद्वारे आपल्याला सर्व प्रकारच्या कृपादानांनी भरलेला आहे. आपल्याला कृपादान देण्याचं सामर्थ्य परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताकडे दिलेलं आहे. आपण या पवित्र वचनांमध्ये पाहिलं की येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित झाला, त्या पुनरुत्थानामध्ये आपल्याला देवाचं सामर्थ्य दिसून येतं आणि देवाच्या सामर्थ्यामुळे तो मृत्युंजय झाला. त्याला मेलेल्यातून उठवलं, त्याला सर्व अधिकार दिले. तो आता पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तो मंडळीचा मस्तक आहे आणि तो आध्यात्मिक दानांनी आपल्याला भरतो. देवबाप, ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, मी खरोखर तुझी स्तुती करतो, कारण येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित झाला त्यामध्ये तुझं सामर्थ्य आहे आणि तो सामर्थ्याचा आत्मा तो आम्हास दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो आणि त्या पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवून जीवन जगण्याची कृपा तू आमच्यावर कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.